Hello, my dear students. Welcome to the lecture number 12 of chapter puzzle test. And in that chapter puzzle test, we discuss about the third type of puzzle test, that is comparison type questions. So comparison type questions मध्ये previous class मध्ये आपण दोन questions already पाहिलेले आहेत. सगळ्या हिंट, सगळे जे काही कॉन्सेप्ट आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत मागच्या क्लासमध्ये. सो आज आपण परत क्वेश्चन्स कडे जाणार आहोत. आणि मी मागच्या क्लासमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की शाहू स्क्रीनिंग मध्ये, रिसेंटली झालेल्या शाहू स्क्रीनिंग मध्ये कंपॅरिझन टाइप क्वेश्चन्स मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. पहा, हा कंपॅरिझन टाइप मेंटल ॲबिलिटीचा पझल टेस्टचा हा क्वेश्चन आहे आणि हा शाहू स्क्रीनिंग 2021 रिसेंटली झालेल्या एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. पाहूयात, सॉल्व्ह करूयात या क्वेश्चनला. असे सिंगल पण क्वेश्चन आज आपण पाहणार आहोत की जस्ट इन्फॉर्मेशन दिली आणि लगेच क्वेश्चन पण विचारला या ठिकाणी. ठीक आहे, तर या ठिकाणी या पॉईंटवरती कंपॅरिझन टाइप ऑफ क्वेश्चन्स इन पझल टेस्ट मधले जे कंपॅरिझन टाइप क्वेश्चन असतात ते मॅक्सिमम क्वेश्चन हे सिंपल असतात, इझी असतात. म्हणूनच NTSC एक्झाममध्ये यावरती काही क्वेश्चन विचारला गेलेला नाही आहे मागच्या 2-3 वर्षामध्ये. बट शाहू स्क्रीनिंग सारख्या एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो, म्हणून मी हा पॉईंट ॲड केलेला आहे आपल्या सिलेबसमध्ये. ठीक आहे, मेंटलच्या सिलेबसमध्ये. सो स्टार्ट करूयात. काय म्हटले पहा, राजा वॉक्स स्लोअर दॅन रघु. ठीक आहे, तर मी या ठिकाणी क्लिअरली राजाला आरने रिप्रेझेंट करेन. ठीक आहे, राजाला राजाच म्हणावं लागेल आता, कारण की दोन राजा आणि रघु दोन सेम नेम असलेले आलेत. सो राजाला राजानेच रिप्रेझेंट करावं लागेल. सो राजा कसं म्हटलंय, राजा वॉक स्लोअर दॅन रघु. रघुपेक्षा राजा हा स्लोअर आहे, म्हणजेच राजाची स्पीड, जी वॉकिंग स्पीड आहे राजाची, ती स्लोअर आहे रघुपेक्षा. ठीक आहे, म्हणजे रघु ग्रेटर आहे, रघुची स्पीड जास्त आहे, म्हणून मी रघु ग्रेटर दॅन राजा असं लिहिलं. ठीक आहे, देन हे झाली फर्स्ट हिंट. देन सेकंड वन पाहूयात आपण. अँड रघु वॉक्स ॲज फास्ट ॲज गोरू. रघु वॉक्स ॲज फास्ट ॲज गोरू. तर रघु जो आहे तो तेवढाच फास्ट आहे जेवढा गोरू आहे. म्हणजेच ॲज फास्ट ॲज म्हटल्यामुळं आपल्याला माहिती आहे की गोरू आणि रघुची स्पीड काय होईल, इक्वल होईल, कारण की रघु वॉक्स ॲज फास्ट ॲज गोरू. ठीक आहे, तो रघु आणि गोरूची स्पीड काय असेल, वॉकिंग स्पीड ही सेम असेल, ॲज फास्ट आहे. जेवढा गोरू फास्ट आहे तेवढाच रघु पण फास्ट आहे. ही झाली आपली सेकंड हिंट. देन अँड स्टेटमेंट संपलं नव्हतं आपलं. अँड रघु वॉक्स ॲज फास्ट ॲज गुरु अँड कृष्णा. आता गुरु अँड कृष्णा असं नाहीये, तर या कृष्णाच्या पुढे नेक्स्ट सेंटेन्स चालू होतोय, कृष्णा वॉक्स फास्टर दॅन गुरु. अँडच्या नंतर जो कृष्णा आहे, तर कृष्णा वॉक्स फास्टर दॅन गुरु. गुरुपेक्षा फास्टर कोण आहे, तर कृष्णा आहे. ही झाली थर्ड हिंट. तर कृष्णा वॉक्स फास्टर दॅन गुरु, तर कृष्णाची स्पीड फास्टर आहे कोणापेक्षा, गुरुपेक्षा. ठीक आहे, तर हा झाला आपला थर्ड पॉइंट. हु वॉक्स फास्टेस्ट, सर्वात फास्टेस्ट कोण आहे ते सांगायचे. तर पहा, हे दोन तर इक्वल आहेत. इक्वलसाठी जास्त आपल्याला बघण्याची गरज नाही. फक्त मी काल जे हिंट सांगितली होती की हे काय करा तुम्ही, या दोघांमध्ये कोण कॉमन येतोय, या दोघांमध्ये कोणच कॉमन येत नाहीये इनइक्वलिटीमध्ये. बट जर पाहिलात तुम्ही तर तुम्हाला रघु आणि गोरू इक्वल आहेत, रघु आणि गोरू इक्वल आहेत, म्हणजे मी रघुच्या ठिकाणी गोरू पुट करू शकतो. रघुची स्पीड आणि गोरूची स्पीड सेम आहे. जर मी या फर्स्ट कन्क्लुजनमध्ये मी राजा लेस दॅन रघुच्या ऐवजी मी गोरू लिहू शकतो, कारण की रघु आणि गोरूची स्पीड सेम आहे, म्हणून मी रघुच्या ठिकाणी गोरू लिहू शकतो. जर मी तर गोरू लिहिला, ठीक आहे, तर थर्ड मध्ये पहा गोरू गोरू कॉमन येऊन जाईल. आणि जर कॉमन असेल तर काय करायचं ते मी सांगितलं होतं तुम्हाला. तर या ठिकाणी गोरू आणि या ठिकाणी सुद्धा गोरू कॉमन येऊन जाईल, आणि कॉमन आल्याच्या नंतर तुम्ही याला पाहू शकता, कृष्णा ग्रेटर दॅन गोरू. ठीक आहे, आता पहा या ठिकाणी इथून काही जणाला समजत असेल, समजत नसेल याच्यावरून, तर साईन सेम करून घ्या, ठीक आहे. साईन सेम करण्यासाठी मी काय करणार, हे या साईनला, आता इकडं गोरूची स्पीड जास्त आहे, इकडं कृष्णाची स्पीड जास्त आहे. ठीक आहे, सो मग मी गोरू साईन जर सेम करायचं असेल, कृष्णाची स्पीड जास्त करायची असेल, सो मी या साईडला कृष्णा लिहीन. कृष्णा ज्या साईडला जाईल त्याची स्पीड जास्त होईल, आणि या साईडला काय येईल, गोरू येईल. ठीक आहे, म्हणजे मी साईन सेम करून घेतले. कृष्णाची स्पीड जास्त आहे, कृष्णाला या साईडला, कारण की हे साईन जर सेम झाले तर इथून तुम्हाला दिसून येईल की गोरू गोरू कॉमन आहे, आणि गोरू हे जे कॉमन आहे त्याच्यावरून तुम्हाला लगेच हिंट काढता येईल, या दोघांना कंबाईन करता येईल. हिंट काढता येईल म्हणजेच कंबाईन करता येईल. कशा पद्धतीने, की राजा सर्वात लहान आहे, पहा राजा हा जी स्पीड सर्वात लहान आहे त्यापेक्षा थोडीशी मोठी गोरूची आहे, गोरू, आणि त्याच्यापेक्षा मोठी राजाची सर्वात लहान त्यापेक्षा मोठी गोरू, गोरूपेक्षा जास्त स्पीड कोणाची आहे, कृष्णाची. कृष्णा दिसतंय हे, ओके, लक्षात येत आहे कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं. मी साईन सेम केल्यानंतर लक्षात येतं, साईन हे साईन, एक साईन इकडं होतं, एक साईन इकडं होतं. इकडं काय होतं साईन, कारण की कृष्णा
कृष्णाची स्पीड जास्त होती, मी कृष्णाला पलीकडे नेलं, कृष्णा ज्या साईडला जाईल त्या साईडला इनइक्वेलिटीचं साईन येईल, मी कृष्णाला पलीकडे नेलं, मग या दोन्ही साईन सेम आले, हे दोन्ही साईन सेम आल्याच्या नंतर गोरू कॉमन आहे, तर गोरूची स्पीड राजापेक्षा कमी, गोरूची स्पीड ही राजापेक्षा जास्त आहे आणि गोरूची स्पीड कृष्णापेक्षा कमी आहे, तर गोरू सेंटरला येईल राजा आणि कृष्णाच्या. सो इथून तुम्हाला आता फायनल काय भेटेल, तर या गोरूची स्पीड इक्वलमध्ये आहे कोणाच्या, राजा इक्वल लेस दॅन गोरू इक्वल टू रघु, गोरू आणि रघुची स्पीड सेम आहे आणि या दोघांची स्पीड कृष्णापेक्षा कमी आहे, कृष्णापेक्षा कमी आहे दोघांची स्पीड. तर हे आलं आपलं फायनल कन्क्लुजन. फायनल इनइक्वेलिटी आली, वर्डिंगला मी कन्वर्ट केलं या इनइक्वेलिटीमध्ये. आता इथून आपण क्वेश्चनचे आन्सर देऊ शकतो. तर एकच क्वेश्चन विचारलाय कोण फास्टेस्ट आहे. सो हे असेंडिंग ऑर्डरमध्ये आहे, तर याच्यामध्ये सर्वात फास्टेस्ट हा कृष्ण आहे, म्हणून तुमचा आन्सर येऊन जाईल ऑप्शन 3. ठीक आहे. फक्त तुम्हाला काय करायचं होतं या ठिकाणी की कन्क्लुजन काढायचे होते. हे मी लिहिलं दिलेल्या स्टेटमेंटवरून 3 हिंट लिहिलं, 3 हिंट मधले 2 हिंटला कंबाईन केलं. कॉमन दिसत नव्हतं, रघु होता, इथं गोरू आहे, इकडे राजा आहे, इकडे कृष्ण आहे, कॉमन दिसत नाहीये. तर मी काय केलं, एक तर रघुच्या ठिकाणी गोरू पुट करा किंवा गोरूच्या ठिकाणी रघु पुट करा. ठीक आहे. हे पुट केल्याच्या नंतर सारखे सारखे दिसायला चालू होतात. मग सारखे नेम्स आले, सेम नेम्स आले की साईन इनइक्वेलिटीचं सेम करून घ्यायचं आणि सेम झालं की मग त्यांना कंबाईन करायचं. कसल्याही परिस्थितीत हे दोघांना कंबाईन करायचं. सारखे दिसले, ज्या ठिकाणी तुम्हाला इनइक्वेलिटीमध्ये पर्सन सारखे दिसले की त्याला कंबाईन करायचं. कंबाईन केलं की एकच भेटतो आपल्याला इनइक्वेलिटी, आणि एकच इनइक्वेलिटी म्हणजे ती एकतर असेंडिंग ऑर्डर असते किंवा डिसेंडिंग ऑर्डर असते. ठीक आहे. चला, हा झाला रिसेंटली विचारलेला क्वेश्चन शाहू स्क्रीनिंगसाठी. त्याच्या मॉक टेस्टमध्ये सुद्धा एक क्वेश्चन विचारलेला आहे, पहा, तो पण आपण लगेच डिस्कस करूयात या ठिकाणी. शाहू स्क्रीनिंगच्या मॉक टेस्टमध्ये सुद्धा कंपॅरिझन टाईपचा क्वेश्चन विचारला होता, तोही आपण लगेच डिस्कस करूयात या ठिकाणी. काय आहे क्वेश्चन, पहा. क्वेश्चन, तान्या इज ओल्डर दॅन तनिष्क. श्रीजा इज ओल्डर दॅन तान्या. ठीक आहे. श्रीजा इज ओल्डर दॅन तान्या. तनिष्क इज ओल्डर दॅन श्रीजा. असे 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. इफ द, आता पुढे क्वेश्चन विचारलेला आहे, ही माहिती दिलेली आहे आणि पुढे लगेच क्वेश्चन विचारलेला आहे. इफ द फर्स्ट टू स्टेटमेंट्स are true, first two statements are true, then the third statement is, तर थर्ड स्टेटमेंट काय असेल, तर ऑप्शन 1 दिलेलं आहे, थर्ड स्टेटमेंट ट्रू असेल, थर्ड स्टेटमेंट फॉल्स असेल ऑप्शन सेकंड, थर्ड ऑप्शन अनसर्टन, सांगू शकत नाही, आणि ऑप्शन 4 नन ऑफ दीज, हे ऑप्शन 4. ठीक आहे. तर हा सुद्धा शाहू स्क्रीनिंगमध्ये मॉक टेस्टमध्ये विचारलेला हा क्वेश्चन आहे, त्यांच्या प्रॅक्टिस एक्झाममध्ये विचारलेला हा क्वेश्चन आहे कंपॅरिझन टाईपचा. याला पण डिस्कस करूयात, प्रॅक्टिस होऊन जाईल आपली. तर पहा, 3 स्टेटमेंट दिलेले आहेत टोटल या क्वेश्चनमध्ये. ही फर्स्ट, ही सेकंड आणि ही थर्ड, या 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. तर त्यांनी सांगितले क्वेश्चनमध्ये की या 3 स्टेटमेंटवरून आपण इनइक्वेलिटी तर काढणार आहोत. क्वेश्चन काय विचारले ते लगेच पाहूयात. इफ द फर्स्ट 2 स्टेटमेंट ट्रू, जर पहिल्या 2 स्टेटमेंट जर ट्रू असतील तर थर्ड स्टेटमेंट ही ट्रू आहे की फॉल्स आहे हे सांगायचं आपल्याला. तर आपण याला अरेंज करून घेऊयात. काय म्हटलंय, फर्स्ट हिंटमध्ये काय म्हटलेलं आहे, तान्या इज ओल्डर दॅन तनिष्क. तान्याची एज जास्त आहे तनिष्कपेक्षा. ठीक आहे. तान्याची एज तनिष्कपेक्षा जास्त आहे. सेकंड वन मध्ये काय म्हटलंय, श्रीजा इज ओल्डर दॅन तान्या. श्रीजाची एज जास्त आहे, तान्यापेक्षा श्रीजाची एज जास्त आहे. ठीक आहे. आता हे दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत, तर मी यांना कंबाईन करून घेतो अगोदर. यांना कंबाईन केल्यास काय येईल पहा. यांना कंबाईन केल्यास तर पहा, कंबाईन केल्यानंतर दिसून येईल तान्या सेम आहे, साईन पण सेम आहे आणि नेमिंग पण सेम आहे. तर तान्याची एज पेक्षा श्रीजाचं एज जास्त आहे. ठीक आहे. तर श्रीजाचं एज सर्वात जास्त येईल तान्या, आणि तान्याचे एज हे तनिष्क पेक्षा जास्त आहे, तनिष्क. ठीक आहे. लक्षात येते, तान्याचे एज
ही तनिष्कपेक्षा जास्त आहे, पण तान्यापेक्षा श्रीजाचं एज जास्त आहे, म्हणून श्रीजा सर्वात मोठी, देन तान्या, देन सर्वात लहान तनिष्क. तर पहिले दोन स्टेटमेंट ट्रू आहेत त्यांनी सांगितले क्वेश्चनमध्ये. जर पहिले दोन स्टेटमेंट जर ट्रू झाले म्हणजेच हे इनइक्वेलिटी ट्रू आहे. जर हे ट्रू असेल तर थर्ड वन, ही जी थर्ड स्टेटमेंट आहे ती ट्रू आहे की फॉल्स आहे ते सांगायचे. तर थर्ड वन मध्ये काय म्हटलंय, तनिष्क इज ओल्डर दॅन श्रीजा. तर ही जर स्टेटमेंट, ही इनइक्वेलिटी जर ट्रू असेल तर हे काय आहे, हे ट्रू आहे की फॉल्स आहे. पहा, या पहिल्या दोन स्टेटमेंटवरून आपल्याला भेटतं श्रीजा ही तनिष्कपेक्षा मोठी आहे. पहिल्या दोन स्टेटमेंटला जर मी कंबाईन केलं तर काय भेटतं, श्रीजाची एज ही तनिष्कपेक्षा जास्त आहे. पण तिसरी स्टेटमेंट काय म्हणते, थर्ड स्टेटमेंट म्हणते की तनिष्कची एज जास्त आहे श्रीजापेक्षा. हे तर उलट सांगतंय, हे तर चुकीचं सांगतंय. जर हे करेक्ट आहे तर हे करेक्ट असू शकत नाही. ॲट ए टाइम, एका टायमाला एकतर श्रीजा मोठी असेल किंवा तनिष्क मोठी असेल, किंवा त्याच वेळेस त्याच टायमिंगला तनिष्क मोठा आहे श्रीजा लहान आहे असं होऊ शकत नाही. ॲट ए टाइम चेंज होऊ शकत नाही. जर श्रीजा मोठी असेल तनिष्कपेक्षा तर श्रीजाच मोठी आहे बुवा, पहिल्या दोन कंडिशनवरून श्रीजा मोठी आहे म्हणते, तर तनिष्क कसं काय मोठा होऊ शकतो, तनिष्क मोठा होऊ शकत नाही एजमध्ये. त्यामुळं हे जे थर्ड स्टेटमेंट आहे हे ते कम्प्लिटली फॉल्स आहे. जर श्रीजा मोठी आहे तनिष्कपेक्षा तर तनिष्क मोठा होऊ शकत नाही, श्रीजाच मोठी राहणार त्यापेक्षा. त्यामुळे थर्ड स्टेटमेंट हे कम्प्लिटली फॉल्स होऊन जात आहे. तर थर्ड स्टेटमेंट इज फॉल्स. अशा टाईपचे क्वेश्चन्स विचारलेले आहेत पहा शाहू स्क्रीनिंगमध्ये या कंपॅरिझन टाईपवरचे. ठीक आहे, आपण जाऊयात आता नेक्स्ट क्वेश्चनकडे. आणखीन अशाच टाईपचे सिंगल टाईप क्वेश्चन्स. काय म्हटलंय नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पहा, ABCD and E are 5 friends. E are 5 friends. 5 friends आहेत. A is shorter than B. A is shorter than B, but taller than E. But taller than E. ठीक आहे. देन पुढे C is the tallest. C is the tallest. C ही सर्वात मोठी आहे. C is the tallest. D is shorter than B. D is shorter than B and taller than A. And taller than A. Who has 2 persons taller? Who has 2 persons? Who has 2 persons taller and 2 persons shorter? And 2 persons shorter than him or her. Than him or her. Option 1 A, option 2 B, option 3 C, option 4 D. ठीक आहे, अशा पद्धतीने क्वेश्चन विचारलेला आहे. जाऊयात. ABCD हे 5 फ्रेंड्स आहेत आणि आपल्याला पॉइंट वाईज दिलेलं आहे आपल्याला की कोण शॉर्टर आहे कोण टॉलर आहे. म्हणजे हाईट बद्दल कंपॅरिझन करायचे. तर कंपॅरिझन करत असताना एकच क्वालिटी आहे, दॅट इज हाईट वरून कम्पेअर करायचे. सो जाऊयात पुढे मग. A इज शॉर्टर दॅन B. तर A हा लहान आहे B पेक्षा. ठीक आहे, A इज शॉर्टर दॅन B. A इज स्मॉलर दॅन B. बट टॉलर दॅन E. आता टॉलर दॅन E कोण असेल, B का A? A इज शॉर्टर दॅन B बट टॉलर दॅन E. म्हणजे तो परत A बद्दल बोलू लागलेला आहे. तो परत कोणाबद्दल बोलू लागलेला आहे, A बद्दल. ठीक आहे, लक्षात येत आहे. A हा कसा आहे, B पेक्षा लहान आहे पण E पेक्षा मोठा आहे. E पेक्षा मोठा आहे. ठीक आहे, सो E पेक्षा मोठा आहे. सो A इज ग्रेटर दॅन E. A इज ग्रेटर दॅन E. अशा पद्धतीने A जो आहे तो B पेक्षा लहान आहे पण E पेक्षा मोठा आहे. E पेक्षा मोठा. ठीक आहे, सो या दोघांना जर कंबाईन केला तर तुम्ही लिहू शकतात की A B पेक्षा लहान A आणि A हा मोठा आहे कोणापेक्षा, E पेक्षा. या दोघांना कंबाईन केलं की मला असं लिहिता येतं पहिल्या हिंटवरून. मी एकत्रित आता मी कमी स्टेपमध्ये सॉल्व्ह करतोय. कमी टाइममध्ये सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला आता डायरेक्ट असं कंबाईन करायला शिकलं पाहिजे.
कमी टायमिंगमध्ये. आता मी दोन सेपरेट नाही बनवणार, एकामध्येच. ए हा कसा होता, बी पेक्षा लहान होता, आणि हाच ए कसा होता, ई पेक्षा मोठा होता. मग दोघांना कंबाईन केलं, हे एक स्टेटमेंट भेटलं. सी इज द टॉलेस्ट, सी सर्वात मोठा आहे, सर्वात मोठा सी आहे. ठीक आहे, तर इथं लगेच सी लिहिता यायचं नाही, फक्त या पॉइंटला लक्षात ठेवा की सर्वात मोठा सी आहे. याला आपण नंतर यूज करूयात. डी इज द शॉर्टर दॅन बी, डी जो आहे तो बी पेक्षा लहान आहे, तर याला मी नेक्स्ट पॉइंटला लिहितो, डी जो आहे तो बी पेक्षा लहान आहे. डी इज शॉर्टर दॅन बी अँड टॉलर दॅन ए, डी जो आहे तो बी पेक्षा लहान आहे, आणि डी इज शॉर्टर दॅन बी, डी इज शॉर्टर दॅन बी अँड टॉलर दॅन ए, आणि ए पेक्षा मोठा आहे, ए पेक्षा मोठा आहे. लक्षात येते, डी जो होता तो बी पेक्षा लहान होता, म्हणून बी ला ग्रेटर केलं, डी ला स्मॉलर केलं. आता परत हाच डी कसा आहे, हा डी हा ए पेक्षा ग्रेटर आहे, म्हणून ए पेक्षा मोठा दाखवला. ठीक आहे, तर एकाच सिच्युएशन मध्ये दोन दोन गोष्टी ऍडजस्ट करतोय मी अशा पद्धतीने. तर या ठिकाणी परत तुम्हाला हे 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 सेकंड आलं समजा, तर या दोघांना परत तुम्हाला जॉईन करता येतं कशा पद्धतीने. तर ई बद्दल तर काही नाहीये, बट या ठिकाणी पहा, ए बीच्या मध्ये कोण येतोय, ए आणि बीच्या मध्ये कोण येतोय, डी येतोय, दिसतंय. तर हे नेऊन याच्यामध्ये मर्ज करा, याला नेऊन याच्यामध्ये काय करा, मर्ज. तर हे शेवटी ए, ई ला ई शेवटी ॲज इट इज, देन काय येणार, ए येणार, आणि एच्या नंतर येणार डी, डीच्या नंतर येणार बी. ठीक आहे, तर ए बी ई डी 4% तर आले. मग आपला जो हा पॉइंट आहे की त्यांनी सांगितलेलं आहे सी इज द टॉलेस्ट, म्हणजे सर्वात मोठा कोण असेल, सर्वात मोठा सी असेल, सर्वात मोठा सी. म्हणून आला 5% मी अरेंजमेंट केली. कोणती अरेंजमेंट केली, असेंडिंग ऑर्डरमध्ये. पहा, ई पेक्षा मोठा ए, ए पेक्षा मोठा डी, डी पेक्षा थोडा मोठा हाईट असलेला बी, आणि बी पेक्षा मोठी हाईट असलेला सी, अशा पद्धतीने. ठीक आहे, सो हु हॅज 2% टॉलर, कोणते, सो कोणाचे, हु हॅज 2% टॉलर अँड 2% शॉर्टर दॅन हिम ऑर हर, कोणती अशी पर्सन आहे की ज्याच्यापेक्षा 2% हाईट जास्त आहे आणि 2% हाईट कमी आहे. लक्षात येते, क्वेश्चन लक्षात येते. इथं क्वेश्चन थोडंसं फिरून विचारलाय. हु हॅज, कोणता पर्सन असा आहे की त्या पर्सनपेक्षा राहिलेल्या दोघांची हाईट जास्त आहे आणि बाकीच्या दोघांची हाईट कमी आहे, म्हणजेच तो पर्सन सेंटरचा असेल. तर पहा, बी आणि सी या 2%ची हाईट डी पेक्षा कशी आहे, डी पेक्षा या 2%ची हाईट जास्त आहे, आणि ई आणि ए हे 2% असे आहेत की डी पेक्षा यांची हाईट कमी आहे, तर तो पर्सन असेल डी, म्हणजेच ऑप्शन 4 येऊन जाईल. लक्षात आलं की नाही आलं, एकदम सिस्टमॅटिक. क्वेश्चन नीट समजून घ्यायचं आहे फक्त, की कोणते दोन असे पर्सन्स आहेत की ते एका पर्सनपेक्षा त्या 2%ची हाईट जास्त आहे. परत कोणता असा पर्सन आहे की त्या पर्सनपेक्षा बाकीच्या दोघांची, रिमेनिंग राहिलेल्या दोघांची हाईट कमी आहे. तर ई आणि ए ची हाईट डी पेक्षा कमी आहे आणि बी आणि सी ची हाईट डी पेक्षा जास्त आहे. तर डी हा असा पर्सन आहे की त्याच्यापेक्षा दोघांची हाईट जास्त आहे आणि दोघांची हाईट कमी आहे. ठीक आहे, सेंटरचा विचारला होता इन शॉर्ट, पण फिरून विचारला. त्यांनी डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकले असते की सर्वात मिडलला कोण येणार आहे, बट त्यांनी क्वेश्चन फिरून विचारला. असा कोणता पर्सन आहे की ज्याची हाईट पेक्षा बाकीच्या दोघांची हाईट जास्त असेल आणि रिमेनिंग दोघांची हाईट कमी असेल, असा फिरून क्वेश्चन विचारलाय. तर जो मिडलचा होता ते आपला आन्सर होतं, सो दॅट इज ऑप्शन डी. ठीक आहे, चला जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन कडे. आणखीन अशाच टाईपचे क्वेश्चन्स आहेत पहा. सो हिअर इज नेक्स्ट क्वेश्चन. पहा काय म्हटलेलं आहे या क्वेश्चन मध्ये. 5 children were administered psychological test to know their intellectual levels. ठीक आहे, तर 5 चिल्ड्रन आहेत, त्यांना सायकोलॉजिकल टेस्ट द्यायची आहे, कारण की त्यांची इंटेलेक्च्युअल लेवल त्यांना पाहिजे आहे. सो इन द रिपोर्ट, आणि मग त्यांची सायकोलॉजिकल टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट आला, बट रिपोर्ट सांगणाऱ्यांनी काही रिपोर्ट नीट नाही सांगितला. त्यांनी रिपोर्ट सुद्धा अशा पद्धतीने सांगितला की जो रिपोर्ट ज्याला रीड करता येतो त्याला सुद्धा थोडंसं नॉलेज असलं पाहिजे मेंटल ॲबिलिटीचं. ठीक आहे, सो त्यांनी रिपोर्ट नीट नाही सांगितला. त्यांनी रिपोर्ट पहा कसा सांगितलाय. इन द रिपोर्ट सायकोलॉजिस्टने पॉइंटेड आउट केलेलं आहे दॅट द चाइल्ड ए इज लेस इंटेलिजंट दॅन द चाइल्ड बी. चाइल्ड ए जो आहे तो बी पेक्षा कमी इंटेलिजंट आहे. ठीक आहे, ए हा बी पेक्षा कमी इंटेलिजंट आहे. ठीक आहे, सो चला आपण लगेच इकडे पॉइंट आउट काढायला चालू करूयात. ए इज लेस दॅन बी, ए ची इंटेलिजन्स बी पेक्षा कमी आहे. ठीक आहे, देन द चाइल्ड सी इज लेस इंटेलिजंट दॅन द चाइल्ड डी. चाइल्ड सी पेक्षा चाइल्ड सी जो आहे, चाइल्ड सी इज लेस इंटेलिजंट.
चाइल्ड सी डी पेक्षा कमी इंटेलिजंट आहे, सीचं इंटेलिजन्स डी पेक्षा कमी आहे, डी पेक्षा कमी सी. ठीक आहे. देन पुढे जाऊयात. द चाइल्ड बी, बी जो चाइल्ड आहे इज लेस इंटेलिजंट दॅन द चाइल्ड सी. बी जो आहे तो सी पेक्षा कमी आहे इंटेलिजन्समध्ये. बी इज लेस दॅन सी. ठीक आहे. चला. अँड चाइल्ड ए इज मोर इंटेलिजंट दॅन द चाइल्ड ई. चाइल्ड ए जो आहे अँड चाइल्ड ए हा मोर इंटेलिजंट दॅन ई. ए हा मोठा आहे ई पेक्षा. ए इज मोर इंटेलिजंट दॅन ई. ठीक आहे. तर एवढे 4 पॉईंट्स आपण काढले. याच्यावरून आपल्याला सांगायचे मोस्ट इंटेलिजंट कोण आहे. आपल्याला सांगायचे मोस्ट इंटेलिजंट कोण आहे, सर्वात जास्त इंटेलिजंट कोण आहे त्या 5 चिल्ड्रनपैकी आउट ऑफ 5 चिल्ड्रन्स. तर आता ते सांगण्यासाठी आपल्याला असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आणायचे. तर यांना सगळ्यांना मर्ज करायचे आणि एकच ऑर्डर बनवायचे. सो मर्ज करण्यासाठी आपण काय पाहणार, तर पहा या पहिल्या 3 स्टेटमेंटमध्ये काय दिसतं. पहिल्या 3 स्टेटमेंटमध्ये साईन सेम आहे. ठीक आहे. तर या पहिल्या 3 मध्ये पहा फर्स्ट आणि थर्डमध्ये बी कॉमन दिसतोय. ठीक आहे. सो याच्यावरून मला बनवता येईल मग. तर ए इज लेस दॅन बी अँड बी इज लेस दॅन सी दिसतोय. ए इज लेस दॅन बी अँड बी इज लेस दॅन सी. सो हे बनवलं. परत जर मी हे जे थर्ड जे आलेलं आहे याला जर मी याच्यामध्ये मर्ज केलं या सेकंडमध्ये, तर सी कसं आहे, सी इज लेस दॅन डी. सी हा डी पेक्षा लहान आहे. सी इज लेस दॅन डी. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा ए जो आहे ए इज ग्रेटर दॅन ई. आता या शेवटचा हा एक पॉईंट राहिला. लक्षात आलं का कसं जॉईन केलं मी. पहा काही मुलं म्हणतील सर तुम्ही फर्स्ट आणि थर्डलाच का जॉईन केलं, बी बी कॉमन दिसला. सर पहा सेकंड आणि थर्डमध्ये सी सी सुद्धा कॉमन आहे. ठीक आहे. तुम्ही सेकंड आणि थर्ड अगोदर करा, काही प्रॉब्लेम नाही. बट ऑर्डर हीच येणार, काही चेंज होणार नाही. तुम्ही सेकंड आणि थर्ड जरी सॉल्व्ह केलात तर पहा बी सर्वात लहान येईल, मध्ये सी येईल, देन डी येईल. इथं सुद्धा तेच आला, बी लहान आहे, सी मध्ये आला, पुढे डी आला. आणि देन सेकंड आणि थर्ड वापरल्यानंतर मग फर्स्ट वापरलात तर मग परत हेच येणार आहे. ठीक आहे. तर कोणत्याही ऑर्डरनी गेलात, कोणत्याही दोघांना अगोदर सॉल्व्ह करा, हेच ऑर्डर भेटेल. आता राहिला शेवटचा पॉईंट हा ए इज ग्रेटर दॅन ई. ए जो आहे तो ई पेक्षा मोठा आहे. तर ए या ठिकाणी कुठं आहे, ए लेस दॅन बी लेस दॅन सी लेस दॅन डी. तर ए जो आहे तो ई पेक्षा मोठा आहे. ई पेक्षा ए हा ग्रेटर होईल कोणापेक्षा, ई पेक्षा. म्हणून हा थर्ड पॉईंट सुद्धा याच्यामध्ये नेऊन जॉईन केला तर काय येईल, ई पेक्षा मोठा ए. मग ए सगळ्यात शेवटी होता तर ए हा ग्रेटर होईल ई पेक्षा. तर ही झाली आपली ऑर्डर. ही झाली आपली ऑर्डर. कोणती ऑर्डर आहे ही, असेंडिंग ऑर्डर आहे. असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डरमध्ये सर्वात सुरुवातीला स्टार्टिंगला कोण असतं, सर्वात लहान असतं. तर सर्वात लहान म्हणजेच सर्वात कमी इंटेलिजंट कोण आहे, ई. आपल्याला विचारलंय मोस्ट इंटेलिजंट. सर्वात मोस्ट इंटेलिजंट कुठं असेल, राईट साईडला, दॅट इज डी. दॅट इज कोण असेल, डी असेल. ठीक आहे. लक्षात येते. खूप सिंपल क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला पाहू शकता की तुम्हाला आता लक्षात येत असेल की किती सिंपल क्वेश्चन्स आहेत. सिंगल लाईन मध्ये आन्सर्स आहेत. ठीक आहे. जाऊयात आणखीन अशाच नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण. क्वेश्चन फक्त मोठा दिसतो, बट व्यवस्थित जर रीड करून जर व्यवस्थित सॉल्व्ह केला तर खूप कमी टायमिंग मध्ये आन्सर निघतात याचे. नेक्स्ट क्वेश्चन. गरिमा is taller than Sarita but not taller than Reena. ठीक है. Reena and Tanya are of the same height. Same height से रीना आणि तान्या are of the same height. Full stop. Garima is shorter than Anu. Garima is shorter than Anu. Amongst all the girls who is the shortest? सर्वात लहान कोण आहे ते सांगायचे. हु इज द शॉर्टेस्ट. चला परत जाऊयात आता क्वेश्चन कडे. एवढाच क्वेश्चन विचारले. ऑप्शन लिहायचे राहिले आपले. पहिला ऑप्शन आहे अनु, दुसरा ऑप्शन आहे रीना अँड गरिमा.
थर्ड ऑप्शन आहे गरिमा आणि फोर्थ ऑप्शन आहे सरिता. ठीक आहे. काय म्हटले पहा क्वेश्चन मध्ये, गरिमा इज टॉलर दॅन सरिता बट नॉट टॉलर दॅन रीना. ठीक आहे. तर याच्यावरून एक इनइक्वेलिटी भेटेल, डायरेक्ट इनइक्वेलिटी भेटेल. कशी? गरिमा ही कशी आहे, सरितापेक्षा मोठी आहे बट नॉट टॉलर दॅन रीना. म्हणजेच काय, गरिमा सरितापेक्षा मोठी आहे पण रीनापेक्षा मोठी नाहीये. रीनापेक्षा मोठी नाहीये म्हणजेच रीनापेक्षा ती लहान असेल. मोठी नाहीये म्हणजे एकतर रीनाच्या इक्वल मध्ये असेल किंवा रीनापेक्षा लहान असेल. ठीक आहे. सो मग या ठिकाणी मी लिहून टाकेन की गरिमा जी आहे ती कशी आहे, ग्रेटर आहे. कोणापेक्षा? गरिमा इज टॉलर दॅन सरिता. गरिमा इज टॉलर दॅन सरिता. तर मी सरिताला यस ने रिप्रेझेंट करतोय, गरिमाला जी ने रिप्रेझेंट करतोय, रीनाला आर ने रिप्रेझेंट करेन, तान्याला टी ने रिप्रेझेंट करेन. बाकी मग एवढ्याच गर्ल्स आहेत, 4च गर्ल्स आहेत. ठीक आहे. सो गरिमा, सॉरी अनु एक आहे, अनु एक आहे. अनु कुठे? अनु एक गर्ल आहे, शेवटी दिलंय बहुतेक. अनुला रिप्रेझेंट करेन कॅपिटल ए नी. अशा 5 गर्ल्स आहेत टोटल. गरिमा, सरिता, रीना, तान्या आणि अनु अशा 5 गर्ल्स आहेत. सो गरिमा ग्रेटर दॅन सरिता बट नॉट, गरिमा जी आहे बट गरिमा नॉट टॉलर दॅन रीना. तर गरिमा जी आहे ती रीनापेक्षा मोठी नाहीये. तर एकतर गरिमा आणि रीना इक्वल असतील किंवा रीना मोठी असेल, गरिमा लहान असेल. कारण की गरिमा ही रीनापेक्षा तर मोठी नाहीये. मग मोठी नाहीये म्हणजेच काय काय असू शकतात, तर गरिमा आणि रीना एकतर इक्वल असू शकतात किंवा गरिमा ही रीनापेक्षा लहान असू शकते. तर गरिमा इज लेस दॅन रीना, लेस दॅन ऑर इक्वल टू असं पण लिहू शकतो आपण, की हेच करेक्ट आहे, मोस्ट करेक्ट, की गरिमा मोठी नाहीये. याचा अर्थ काय, गरिमा एकतर रीनाच्या इक्वल मध्ये असेल किंवा रीनापेक्षा लहान असेल, म्हणून लेस दॅन किंवा इक्वल टू असेल. ठीक आहे. पण आता पुढे पहा काय सांगितलंय, रीना अँड तान्या आर ऑफ द सेम हाईट. रीना आणि तान्या या सेम हाईटच्या आहेत. ठीक आहे. रीना आणि तान्या या सेम हाईटच्या आहेत, आर इक्वल टू टी. तर रीना आणि तान्या सेम हाईटचे आहेत म्हणून या ठिकाणी गरिमा आणि रीना तर इक्वल असू शकणार नाहीत किंवा आपल्याला पुढे भेटेलच आता. फुल स्टॉप. गरिमा इज शॉर्टर दॅन अनु. गरिमा जी आहे ती अनुपेक्षा लहान आहे. परत गरिमा इज शॉर्टर दॅन अनु म्हणजे अनुपेक्षा लहान आहे. अनु इज ग्रेटर दॅन गरिमा किंवा गरिमा इज शॉर्टर दॅन अनु. अमंगस्ट ऑल द गर्ल्स हु इज द शॉर्टेस्ट. सर्वात लहान कोण आहे ते सांगायचे. आता या सगळ्यांना कंबाईन करायचे आपल्याला. सो कंबाईन कसं करणार पहा आता. तर पहा या दोन्हीमध्ये मला जी कॉमन दिसतोय, जी कॉमन दिसतोय. तर पहा कसं बनवता येईल. तर गरिमा ही मोठी आहे, गरिमा ही मोठी आहे सरितापेक्षा. दिसते गरिमा ही मोठी आहे सरितापेक्षा. ठीक आहे. मी सरिताला इकडे घेतलं. आणि गरिमा ही लहान आहे रीनापेक्षा. गरिमा ही लहान आहे रीनापेक्षा. या दोघांना कंबाईन केलं आणि हे बनलं. ठीक आहे. देन रीना म्हणजेच कोण आहे, टीना. रीना म्हणजेच टान्या, सॉरी टान्या. रीना म्हणजेच तान्याच्या इक्वल मध्ये हाईट आहे. सो रीना आणि तान्याची हाईट इक्वल आहे म्हणून मी इथे इक्वलचं साईन दिलं. रीना आणि तान्या सेम आहेत. देन नेक्स्ट लास्ट वन काय म्हटलं की गरिमा जी आहे ती अनुपेक्षा हाईट कमी आहे. गरिमाची हाईट ही अनुच्या हाईटपेक्षा कमी आहे, अनुच्या हाईटपेक्षा कमी आहे. ठीक आहे. सो आता पहा जी लेस दॅन ए. आता या पहिल्या 3 कंडिशनला सॉल्व्ह करून मी इथंपर्यंत आलो. बट हे थर्ड आणि हे फर्स्ट, आता या दोघांमध्ये आपल्याला रिलेशनच यूज करता येत नाही. कसं, या दोन्हीमध्ये जी तर दिसतोय, जी हा आता पहा यस जी. आता जीच्या नंतर ए येणार आहे की जीच्या नंतर आर येणार आहे आपल्याला माहिती नाहीये. एक तर असा असेल की सरितापेक्षा मोठी गरिमा, गरिमापेक्षा मोठी ही अनुपेक्षा मोठी रीना, रीना किंवा टान्या. ठीक आहे. किंवा असंही असू शकतंय की सरितापेक्षा मोठी गरिमा, गरिमापेक्षा मोठी ही रीना किंवा टान्या असेल, गरिमापेक्षा मोठी ही रीना किंवा टान्या असेल आणि सर्वात मोठी ही अनु असेल. म्हणजे सर्वात मोठं कोण आहे, सर्वात मोठी रीना आहे का सर्वात मोठी अनु आहे हे आपल्याला माहित नाही. या ए आणि या आर किंवा टी, अनु किंवा रीना आणि टान्या याच्यामध्ये आपल्याला काहीच रिलेशन दिलेलं नाहीये. तर मी कन्फर्म सांगू शकत नाही की ही अनु आणि ही रीना, या अनु आणि रीनामध्ये मोठं कोण आहे हे मी सांगू शकत नाही, किंवा अनु आणि तान्या याच्यामध्ये मोठं किंवा लहान कोण आहे हे मी रिलेशन सांगू शकत नाही. कारण की या क्वेश्चन मध्ये अनु आणि रीना किंवा टान्याबद्दल काहीच रिलेशन दिलेलं नाहीये. त्यामुळं एकतर ही पॉसिबिलिटी असेल किंवा ही पॉसिबिलिटी असेल, एकतर हे असेल किंवा हे असेल. गरिमापेक्षा मोठी अनु असेल आणि अनुपेक्षा पण मोठी रीना असेल, किंवा
गरिमापेक्षा मोठी रीना असेल आणि रीनापेक्षा सुद्धा मोठी अणू असेल. सर्वात मोठी एकतर अणू असेल किंवा सर्वात मोठी एकतर रीना असेल. एवढंच आपण सांगू शकतो. या 2 पॉसिबल केसेस होतात दिलेल्या माहितीवरून. म्हणजेच दिलेल्या माहितीवरून आपल्याला पूर्ण प्रकारे कंप्लीट इन्फॉर्मेशन भेटलेली नाही. तर मला कंप्लीट इन्फॉर्मेशन भेटलेली नाहीये. कोणाबद्दल? मला या अणू आणि रीटा आणि टान्या, अणू आणि रीटा टान्या याच्याबद्दल मला कंप्लीट इन्फॉर्मेशन भेटलेली नाहीये. तर मी यांच्याबद्दल कंप्लीट इन्फॉर्मेशन भेटलेली नाहीये. म्हणून इथं 2 केसेस झाल्या. इथं किती केसेस झाल्या? आन्सरच्या 2 केसेस. एक तर तुमची ऑर्डर या प्रकारे असेल किंवा तुमची येणारी जी ऑर्डर आहे, जी सिक्वेन्स आहे ती या प्रकारची असेल. तर सर्वात मोठी एकतर अणू असेल. जर सर्वात मोठी अणू आहे तर सेकंड लास्ट कोण असेल? सो सेकंड कोण असेल? सर्वात मोठी अणू. तर सेकंड असेल रीना. आणि मग बाकीचे 2 तर कन्फर्म आहेत. आणि सर्वात मोठी जर रीना किंवा टान्या असेल तर सेकंड असेल अणू. हे 2 तर फिक्सच आहेत. तर पहा आपल्याला क्वेश्चन पहा कशाबद्दल विचारलाय. तर जे कन्फर्म नाहीये त्याच्याबद्दल तर क्वेश्चन विचारला नाही. याचं काही घेणं देणंच नाही. कारण की आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय? हु इज द शॉर्टेस्ट. आता पहा पहिली केस असो किंवा दुसरी केस असो, दोन्ही केसमध्ये शॉर्टेस्ट कोण आहे? शॉर्टेस्ट कोण आहे? सर्वात लहान कोण आहे दोन्ही केसमध्ये पण? सरिता आहे. तर सरिता हे आपला आन्सर. म्हणजे ज्याबद्दल माहिती दिलेली, त्याबद्दल आपल्याला कन्फर्म माहिती नव्हती, त्याबद्दल त्यांनी क्वेश्चनच नाही विचारला. त्यांनी इथं फक्त कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केलाय. अशा टाईपचे पण क्वेश्चन्स येतात की पहा याच्याबद्दल आपल्याला कन्फर्म माहिती नव्हती, तर नसेल तर नसेल, दिलेली नाहीये त्यांनी माहिती, नाही तर नाहीये. बट त्यांनी क्वेश्चन कशावरती विचारला? इथं कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला आणि क्वेश्चन विचारला जे कॉमन आहे, ज्यांची फिक्स पोझिशन माहिती आहे त्याच्याबद्दल क्वेश्चन विचारला. तर त्यांनी सरिताबद्दल क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. तर सर्वात लहान ही कोण आहे? सरिता. तर तुम्ही कोणतीही केस घ्या, दोन्ही केसमध्ये सर्वात स्मॉलेस्ट सरिता असेल. ठीक आहे. तर माहिती असावं की अशा टाईपचे पण क्वेश्चन्स असतात की पूर्णपणे माहिती दिलेली नसते क्वेश्चनमध्ये आणि तरीही क्वेश्चन विचारलेला असतो. तर ज्याची माहिती नाहीये त्याच्यावरून त्याच्या पॉसिबल केसेस काढा. काय काय पॉसिबल केसेस असतात? तर एकतर हे आन्सर येईल किंवा हे येईल. मग क्वेश्चनकडे जायचं. ते क्वेश्चनमध्ये त्यांनी विचारलेलाच नाहीये की सर्वात मोठं कोण आहे. सर्वात मोठं एकतर ए किंवा एकतर अणू असली असती किंवा रीटा किंवा टान्या. ठीक आहे. हे सर्वात मोठे असले असते. बट आपल्याला यांच्याबद्दल कन्फर्म माहिती नव्हती, तर यांच्याबद्दल क्वेश्चन पण विचारलेलं नाहीये. त्यांनी आपल्याला जे माहिती आहे डेफिनेटली त्याच्याबद्दल क्वेश्चन विचारलेलं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात एक फटाफट. in an examination Raj got more marks than Mukesh. ठीक आहे. राजला जास्त मार्क पडले मुकेश पेक्षा, but not as many as Priya. Priya got more marks. Than Gaurav and Kavita. Gaurav got less marks. Than Mukesh. But his marks are not the lowest. But त्याचे मार्क्स सर्वात कमी नाही आहेत. लोवेस्ट इन द ग्रुप. Not lowest in the group. Who is the second in the descending order of marks? Who is the second in the descending order of marks? डिसेंडिंग ऑर्डर मध्ये जर आपण अरेंज केलं तर सेकंड पोझिशनला कोण येतं ते सांगितलंय. सुरुवातीपासून सेकंड पोझिशनला कोण येतं तो क्वेश्चन विचारलेला आहे. तर ऑप्शन्स लिहून घेऊयात आपण.
प्रिया, कविता, राज, नन ऑफ दीज, हे आहेत ऑप्शन्स. ठीक आहे, चला काय म्हटलेलं आहे पहा, हे एक एक्झामिनेशन आहे. एक्झामिनेशन मध्ये राज गॉट मोर मार्क्स दॅन मुकेश. ठीक आहे, तर राजला मी कॅपिटल आर ने रिप्रेझेंट करतो, मुकेशला कॅपिटल एम ने रिप्रेझेंट करतो, प्रियाला कॅपिटल पी ने रिप्रेझेंट करतो, गौरवला कॅपिटल जी ने रिप्रेझेंट करतो, कविताला कॅपिटल के ने रिप्रेझेंट करतो मी. ठीक आहे, ओके, एवढेच पर्सन्स आहेत. सो जाऊयात आता मग अरेंजमेंटकडे. इन अन एक्झामिनेशन राज गॉट मोर मार्क्स दॅन मुकेश. राजकडे मुकेशपेक्षा जास्त मार्क्स आहेत, आर ग्रेटर दॅन एम. ठीक आहे, देन सेकंड पोझिशन काय, क्वेश्चन अजून सेंटेन्स संपलेलं नाहीये. राज गॉट मोर मार्क्स दॅन मुकेश बट नॉट ॲज मेनी ॲज प्रिया. म्हणजेच काय, राजला मुकेशपेक्षा नक्कीच मार्क जास्त पडलेले आहेत, बट प्रियापेक्षा कमी आहेत. नॉट ॲज मेनी ॲज प्रिया, बट प्रिया एवढे मार्क पडलेले नाही आहेत. ठीक आहे, परत एक वेळेस, राजला मुकेशपेक्षा जास्त मार्क पडलेत, बट राजचे जे मार्क्स आहेत ते प्रिया इतके नाही आहेत. ठीक आहे, म्हणजे राज आणि प्रियाचे मार्क हे इक्वल नाही आहेत. म्हणून काय असेल, नॉट ॲज मेनी ॲज प्रिया. प्रियाचे जेवढे तेवढे राजचे मार्क्स नाही आहेत. नॉट ॲज मेनी ॲज प्रिया. सो मग नॉट ॲज मेनी ॲज प्रिया म्हणजेच आपल्याला एवढंच माहिती आहे की राज आणि प्रियाचे मार्क्स इक्वल नाही आहेत. मग कोणाचे मोठे आहेत कोणाचे कमी आहेत हे आपल्याला कन्फर्म सांगता येणार नाही, बट एवढंच त्यांनी सांगितलंय, बट नॉट ॲज मेनी ॲज प्रिया. राजचे मार्क मुकेशपेक्षा जास्त आहेत, बट प्रियाच्या इतके नाही आहेत. प्रियाचे इतके नाही आहेत म्हणजे प्रियापेक्षा जास्त आहेत का कमी आहेत हे नाही सांगितलं, फक्त एवढंच म्हटलंय की प्रिया इतके नाही आहेत. सो राज आणि प्रियाचे मार्क हे सेम नाही आहेत. ठीक आहे, पुढे जाऊयात. प्रिया गॉट मोर मार्क्स दॅन गौरव अँड कविता. प्रियाचे मार्क्स जे आहेत ते गौरव आणि कवितापेक्षा जास्त आहेत. ठीक आहे, प्रियाचे मार्क गौरवपेक्षा जास्त, प्रियाचे मार्क कवितापेक्षा जास्त. ठीक आहे, हे सगळे मी हिंटवर हिंट लिहित चाललोय मी, यांना कंबाईन आपण नंतर करूयात त्या साईडला. गौरव गॉट लेस मार्क दॅन मुकेश. गौरवला मुकेशपेक्षा कमी मार्क पडलेत. गौरव गॉट लेस मार्क दॅन मुकेश. गौरवला मुकेशपेक्षा कमी मार्क पडलेत, बट सेंटेन्स संपलेलं नाहीये. गौरव गॉट लेस मार्क्स दॅन मुकेश बट हिज मार्क्स नॉट बी द लोवेस्ट. तर गौरव हा लोवेस्ट नाहीये, गौरव इज नॉट लोवेस्ट हे पण सांगितलेलं आहे. गौरवला मुकेशपेक्षा कमी आहेत, पण पूर्ण ग्रुपमध्ये सर्वात कमी हे गौरवचे नाही आहेत. ठीक आहे, आता एवढे पॉईंट्स दिलेले आहेत आपण, एवढे इथपर्यंत आलेलो आहेत आपण, एवढे पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत. तर पहा आता या पॉईंट्सवरून आपल्याला काय काय सांगता येईल. आता जी इज नॉट लोवेस्ट, जी इज नॉट लोवेस्ट या ठिकाणी बघूयात आपण. जी जो आहे तो सर्वात लहान असणार नाही म्हणतोय. चला कंबाईन करायला स्टार्ट करूयात आपण. या ठिकाणी काय म्हटलंय, फर्स्ट याच्यामध्ये की राजचे मार्क्स मुकेशपेक्षा जास्त आहेत. कॉमन कुठं आहे पहा, आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायचं आहे. क्वेश्चन कशामध्ये विचारला, डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे सर्वात मोठा अगोदर लिहायचा आहे. तर आर हा मोठा दिसतोय मुकेशपेक्षा, आणि मुकेश हा मोठा आहे कोणापेक्षा, याच्या गौरवपेक्षा दिसतोय. पहा, राजचे मार्क्स मुकेशपेक्षा जास्त आहेत आणि मुकेशचे मार्क हे जास्त आहेत गौरवपेक्षा. मुकेशचे मार्क जास्त आहेत गौरवपेक्षा. तर मी हा जो फर्स्ट आहे आणि हा जो लास्ट आहे याला मी कंबाईन केलं, हे भेटलं मला. देन पुढे जाऊयात आता आपण. प्रियाचे मार्क्स गौरवपेक्षा पण जास्त आहेत आणि कवितापेक्षा पण जास्त आहेत. प्रियाचे मार्क गौरवपेक्षा पण जास्त आहेत आणि कवितापेक्षा पण जास्त आहेत. पुढे पुढे काय म्हटले, आर आणि पी बद्दल माहिती नाही. आर आणि पी चे मार्क सेम नाही आहेत, एवढंच माहिती आपल्याला, आर आणि पी. तर याचा अर्थ जर व्यवस्थित काढला आपण, राज गॉट मोर मार्क्स दॅन मुकेश बट नॉट ॲज मेनी ॲज प्रिया. तर राजचे मार्क्स मुकेशपेक्षा जास्त आहेत बट प्रियापेक्षा कमी आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो की प्रियाचे मार्क जास्त आहेत. इक्वल तर नाही आहेत, दोघांचे मार्क तर इक्वल नाही आहेत, बट या ठिकाणाहून जर तुम्ही व्यवस्थित रीड केलात, राजचे मार्क जास्त होते पण प्रिया इतके जास्त नाही आहेत. म्हणजे प्रियापेक्षा राज कसा होणार आहे, कमी होणार आहे. प्रियापेक्षा राज कमी होणार आहेत, राजचे मार्क्स हे कमी होणार आहेत. नीट समजून घ्या. अगोदर मुकेशपेक्षा राजचे मार्क जास्त आहेत, मुकेशपेक्षा राजचे मार्क जास्त आहेत, नक्कीच जास्त आहेत, बट इतके जास्त नाही आहेत की प्रियाच्या इक्वलला येईल तो. इतके जास्त नाही आहेत, बट नॉट ॲज मेनी ॲज, इतके जास्त मार्क पडलेले नाही आहेत की प्रियाच्या इक्वलला येईल तो. तर प्रियाचे मार्क जास्त आहेत, म्हणून आपण इथून हे सांगू शकतो की प्रियाचे मार्क हे जास्त आहेत राजपेक्षा.
प्रियाचे मार्क जास्त आहेत, हे सेकंड पॉईंट. प्रियाचे मार्क राजपेक्षा जास्त आहेत. ठीक आहे. देन प्रिया ही गरिमापेक्षा पण जास्त मार्क घेतलेली आहे, कवितापेक्षा पण जास्त मार्क घेतलेली आहे. तर पहा आता गरिमा आणि कविता याच्याबद्दल आपलं राहिलेलं आहे. गरिमा, तर गरिमापेक्षा मोठी प्रिया आहे, कवितापेक्षा पण मोठी प्रिया आहे. तर गरिमा, आता या ठिकाणी राहिला कोण? फक्त गौरव. गरिमा नाहीच आहे, गौरव आहे. ठीक आहे, सॉरी, गौरव. मागच्या क्वेश्चन गरिमा आठवत होती, गौरव आहे या ठिकाणी. तर राजचे मार्क जास्त आहेत मुकेशपेक्षा, राजचे मार्क जास्त आहेत मुकेशपेक्षा, परत मुकेशचे मार्क जास्त आहेत गौरवपेक्षा, तर मुकेशचे मार्क जास्त आहेत गौरवपेक्षा. ठीक आहे, तर हे आलं इथपर्यंत. देन या या दोन पॉईंटवरून मी इथपर्यंत आलो होतो, आर ग्रेटर दॅन एम ग्रेटर दॅन जी. देन हा सेकंड पॉईंट जर यूज केला तर फर्स्ट पॉईंट जर आपण व्यवस्थित वाचला की राजचे मार्क मुकेशपेक्षा जास्त आहेत, बट इतके जास्त नाही आहेत की तो प्रियाच्या मार्क्सच्या इक्वल मध्ये येईल. म्हणजे प्रियापेक्षा राजचे मार्क नक्कीच कमी आहेत, तर प्रियापेक्षा राजचे मार्क कमी आहेत. म्हणून तिथून मला हे 4 पॉईंट भेटले, 4% भेटले. आता राहिला फक्त कोण की राहिलं कोणते पॉईंट्स? हे पॉईंट्स राहिले की प्रिया हा एक राहिला आणि हा एक पॉईंट राहिला. तर प्रियाचे मार्क्स गौरवपेक्षा जास्त आहेत, प्रियाचे मार्क गौरवपेक्षा जास्त आहेत, तर गौरवपेक्षा प्रियाचे मार्क जास्त आहेत. ऑलरेडी दिसतोय, सांगण्याची गरज नसती. नेक्स्ट कविताचे मार्क्स, तर या ठिकाणी सुद्धा प्रियाचे मार्क्स कवितापेक्षा जास्त आहेत, तर प्रियाचे मार्क कवितापेक्षा जास्त आहेत. आता कविता कुठेही असू शकते, कविता या ठिकाणी असू शकते, इथं तर येणार नाही. या तिघांच्या मध्ये तर कविता येणार नाही, कारण की हे 3 फिक्स आहेत, इथं सांगितलेलं ऑलरेडी. या तिघांच्या मध्ये तर येणार नाहीत. तर कविता जी आहे ती एकतर एंडिंगला आली, बट एंडिंगला कविता असेल का? तर हे एक शेवटचा पॉईंट, जी इज नॉट द लोएस्ट. सगळ्यात कमी जी असू शकणार नाही. जी कविता इथं पण असू शकली असती आणि जीच्या नंतर पण असू शकली असती. बट पहा, कविता एकतर इथं असेल किंवा एंडिंगला असेल, बट कविता जीच्या अगोदर येऊ शकत नाही. जर कविता अशा पद्धतीने जर आलं तर काय होतं ते पण विचार केला पाहिजे. तर अशा पद्धतीने जर लिहिलं आपण आर एम आणि प्रियाचे मार्क जे आहेत ते कवितापेक्षा जास्त आहेत, म्हणून कविता इथं पण येऊ शकते आणि एंडिंगला पण येऊ शकते. बट अगोदर येऊ शकत नाही का? कारण की जर कविता अगोदर आली तर गौरव शेवटी जाईल, गौरवचे सर्वात कमी मार्क्स होतील. बट क्वेश्चन मध्ये सांगितलंय की गौरव इज नॉट लोएस्ट, सो गौरवचे मार्क लोएस्ट नाही आहेत, म्हणून गौरव हा सगळ्यात कमी मार्कचा गौरव असणार नाही, तर सर्वात कमी मार्कची कोण असेल? कविता असेल. आणि आपल्याला क्वेश्चन विचारलाय डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. ज्यावेळेस आपण डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहितो, हे डिसेंडिंग ऑर्डर आहे, दिसतोय सर्वात मोठा अगोदर लिहिला, देन लहान, तर ही डिसेंडिंग ऑर्डर आहे. डिसेंडिंग ऑर्डर, तर याच्यामध्ये या डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सेकंड कोण आहे तो सांगायचा आहे. तर सेकंड दॅट इज आर. आर स्टँड्स फॉर राज. राज हा सेकंड असेल. ठीक आहे, राज हा सेकंड असेल. ठीक आहे, आय होप सो की लक्षात आले असतील. तर तुम्हाला अशा प्रकारे सर्व हिंट ॲट ए टाइम. मेंटल ॲबिलिटी म्हणजे काय आहे? तर जेवढ्या पण क्वेश्चन मध्ये हिंट दिलेले आहेत, जेवढे पण क्वेश्चन मध्ये क्लूज दिलेले आहेत, हे क्लूज तुमच्या माइंडमध्ये ॲट ए टाइम रन करायला पाहिजेत. ॲट ए टाइम हे इथं आलं, बट तिथं तर असं सांगितलं होतं, असं आठवलं पाहिजे. ॲट ए टाइम तुमच्या डोक्यामध्ये या सगळ्या कंडिशन राहायला पाहिजेत आणि प्रत्येक कंडिशनला तुम्ही यूज करायला पाहिजे. म्हणजेच तुमचा एका टायमिंगला तुमचं डोकं खूप ठिकाणी विचार करायला पाहिजे, खूप वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुमच्या डोक्याने विचार करायला पाहिजे, एकाच ठिकाणी असून. ठीक आहे, तुम्ही एका जागेवर बसलेले असता पेपर करताना, बट तुमचं जे माइंड आहे ते त्याचे डायमेन्शन्स खूप जास्त असले पाहिजेत. त्यानं खूप ठिकाणी वर्क करायला पाहिजे. ॲट ए टाइम त्यानं याचा विचार करायला पाहिजे, याचा विचार, हे सगळे क्लूज ॲट ए टाइम तुमच्या डोक्यामध्ये फिट बसले पाहिजेत आणि त्याला तुम्ही यूज केला पाहिजे, त्याचा तुम्ही वापर केला पाहिजे. असे तुम्ही कन्क्लुजन काढत असताना त्या प्रत्येक क्लूज तुमच्या डोक्यामध्ये असल्या पाहिजेत आणि प्रत्येक क्लूज जर डोक्यामध्ये असतील तर तुम्ही अशा प्रकारे रिझल्ट काढू शकता. ठीक आहे, आय होप सो की तुम्हाला लक्षात आलं असेल. आजच्या क्लासेसमध्ये तर एकदम सिंपल क्वेश्चन्स होते. मी तुम्हाला दाखवले की सिंगल टाईप, एक सिंगल क्वेश्चन आणि त्याची इन्फॉर्मेशन आणि लगेच क्वेश्चन जर असेल तर किती सिंपल क्वेश्चन तयार होतात कंपॅरिझन टाईपवरचे. सो आय होप सो की आजचा क्लास तुम्हाला लक्षात आला असेल. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये अशाच टाईपचे एक्झाम्पल सोबत. सो तोपर्यंत थँक्यू सो मच अँड कीप प्रॅक्टिसिंग.